ही केलं तरी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे या ठिकाणून हटणार नाही. एकंदरीतरित्या नमस्कार. इंडिया स्टार न्यूज 9 मराठी महाराष्ट्र औसा तालुक्यातील हरेगाव या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा या ठिकाणी बसवण्यात आला होता. परंतु आज 4 मार्च 2026 रोजी या ठिकाणी प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो पुतळा आहे या ठिकाणी बेकायदेशीररित्या बसवला, या ठिकाणी हटवण्यासाठी या ठिकाणी आले होते. परंतु गावकऱ्याच्या विरोधानंतर या ठिकाणी काही घटनाक्रम झाल्यानंतर या ठिकाणी प्रशासन निघून गेलं आणि हे घटनाक्रम सर्व छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांना ही घटना माहीत होताच त्यांनी लगेच हरेगाव तालुका औसा या ठिकाणी या ग्रामस्थाला या ठिकाणी भेट दिलेली आहे. नेमकं काय विषय झालेला आहे आपण जाणून घेणार आहोत. काय नाव आपलं? बाळराजे रामराव आवारे, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आहे मी. मला आज सकाळी मी प्रवासात असताना मला माहिती मिळाली की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बसवलं आहे आणि ते स्मारक हटवण्यासाठी पोलीस प्रशासन येते. तर मी गावकऱ्यांना एवढंच सांगितलं, मला जेवढा यायला वेळ लागेल तेवढ्या वेळापर्यंत तुम्ही ते सांभाळा, त्याच्यानंतर ते काय काढू देणार नाही. आपल्या संघटनेचे लातूर जिल्हा अध्यक्ष सचिन पवार यांना मी फोन केला, तुम्ही तात्काळ तिथे पोहोचा. ते इथं पोहोचल्यानंतर आत्ता ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर ग्रामस्थांचं असं म्हणणं आलं की पोलीस प्रशासन म्हणलं आहे 2 दिवस शिवजयंती आहे म्हणून 2 दिवस राहू द्या, 2 दिवसानंतर हे स्मारक हटवा. तर मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून त्या प्रशासनाला एवढंच सांगेल की बाबांनो, तुम्ही काहीही केलं तरी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे या ठिकाणून हटणार नाही. एकंदरीतरित्या आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की जो घटनाक्रम आज दिवसभर घडलेला आहे की या ठिकाणाहून पुतळा हलविण्याचं या ठिकाणी प्रशासनानं या गावकऱ्यांना या ठिकाणी सूचना केल्या होत्या. परंतु आवारे पाटील यांनी या ठिकाणी भेट दिल्यानंतर यांची ठाम भूमिका आहे की या ठिकाणाहून पुतळा हलणार नाही. इंडिया स्टार न्यूज 9 मराठी महाराष्ट्र औसा.